शेतकरी बंधूंनो नमस्कार. 2017 आणि 2019मध्ये झालेल्या कृषी कर्जमाफीमध्ये पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या तब्बल 6,56,000 शेतकऱ्यांच्या याद्या 31 जानेवारीपूर्वी अद्ययावत करून महा-आय-टी सहकार विभागाला प्रस्ताव सादर करेल असे निर्देश सहकार मंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत सर्व प्रकरण काय आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, तब्बल 2017 आणि 19मधील एकूण संबंधित जे शेतकरी आहेत त्यांचे 5,975 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला पात्र असूनही त्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही. ऑनलाईनकडून महा-आय-टीला डाटा देण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी देण्यास सुद्धा उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आलेली असून 2017मध्ये तत्कालीन सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येत होते. 2019मध्ये परत दुसरं सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली. ती कर्जमाफी 2 लाखांपर्यंतची होती आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान योजना लागू करण्यात आली. 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन योजनेचा लाभ देणे बाकी असतानाच लगेच 2019मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाली. हे शेतकरी या योजनेतही पात्र ठरले, मात्र आधीच्या योजनेतही ते पात्र असल्याने त्यांना लाभ देण्यात आला नाही. आधीच्या कर्जमाफीची यंत्रणा ऑनलाईनकडून तर नंतरची कर्जमाफी महा-आय-टीकडून राबवण्यात आली होती. या दोन्ही यंत्रणांच्या घोळात या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती. ऑनलाईनने या शेतकऱ्यांचा डाटा दिला नसल्याने कर्जमाफीसाठी प्रत्येक अधिवेशनात सादर केलेली पुरवणी मागणी अमान्य करण्यात आली होती. त्यामुळे ही कर्जमाफी होतच नव्हती. अखेर 2 दिवसांपूर्वी ऑनलाईन आणि महा-आय-टीच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा डेटा देण्यासाठी महा-आय-टीला 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून 2 आठवड्यात महा-आय-टीने पोर्टलचे अद्ययावत करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या 23 याद्या संबंधित बँकांना उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभ वितरित केलेला आहे अशा कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावतकरण सुविधेत बँकांना भरायची आहे. पात्र परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची बँकनिहाय यादी महा-आय-टीने संबंधित बँका आणि सहकार आयुक्तांना 15 दिवसात उपलब्ध करून द्यावी असे आदेशसुद्धा सहकार मंत्र्यांनी दिलेले आहेत. या यादीनुसार कर्ज खात्यांबाबत संबंधित बँकांनी अद्ययावत माहिती पोर्टलवर अपलोड करावी. यामध्ये मयत खातेदार, बंद कर्ज खाते, निरंक कर्ज खाते, हस्तांतरण, OTS अंतर्गत निरंक झालेल्या कर्ज खात्यांची माहिती अपडेट करावी लागणार आहे. मित्र, 6,56,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांसाठी 5,975 कोटी रुपयांची गरज असून यातील 1,30,000 शेतकरी 1.5 लाखांच्या आत कर्ज घेतलेले आहेत, तर 2,20,000 शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत. त्यासाठी 2,000 कोटींची गरज आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या शेतकऱ्यांसाठी निधी मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे. 4,000 खाती OTS एकरकमी परतफेड योजनेसाठी 4 कोटी रुपयांची गरज असल्याचेही सहकार विभागाचे म्हणणे आहे. पोर्टल अद्ययावतकरण, खतावणी अद्ययावतकरण, लाभ मंजूर आहे परंतु लाभ वितरित न झालेल्या कर्ज खात्यांची माहिती, तसेच प्रलंबित असलेल्या कर्ज खात्यांची बँक स्तरावरील सद्यस्थिती याबाबतची माहिती महा-आय-टीने 31 जानेवारीपर्यंत सहकार विभागाला द्यावी असे आदेश सहकार विभागाचे प्रधान सचिव यांनी दिलेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रहो, आता जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळण्यास हरकत नसावी. कुठेतरी एक नवीन आशेचा किरण आपल्याला या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे लवकरच जुन्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशा अपेक्षा आपण ठेवूयात. धन्यवाद.